सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा आणि संपायचा. उदाहरणार्थ महादेव जानकर साहेब, उपयोग घ्यायचा खलास. उदाहरणार्थ रामदासजी आठवले साहेब आमचे, उपयोग घ्यायचा खलास. आधी सत्तेत यासाठी उद्धव ठाकरे साहेबांचा ही घेतला, वरगडलं दिलं सोडून. मधल्या काळात राज ठाकरे साहेब चला प्रचाराला, ती बी निघाली लोकसभेला, याव करू त्याव करू. स्वतःच लेकरू पारडं त्यांचं पोरग. यांनीच खरंच भाजपला त्यांचं न पडणारा माणूस निवडून येत आहे आणि ती वेळ माझ्यावर आणू नये. असे हजारात निघतील. सगळ्या जातीचा उपयोग घेऊन संपलेले, सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा संपवायचा, सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा आणि संपवायचा. उदाहरणार्थ महादेव जानकर साहेब, उपयोग घ्यायचा खलास. उदाहरणार्थ रामदासजी आठवले साहेब आमचे, उपयोग घ्यायचा खलास. ही रिअल परिस्थिती आहे. आता नंबर महाजन साहेबाचा का काय की बहुतेक चंद्रकांत दादाचा झाला, वरगडून सोडून दिले. हे मी सत्य बोलतोय. आधी सत्तेत यासाठी उद्धव ठाकरे साहेबांचा ही घेतला, वरगडलं दिलं सोडून. किती रे बळी घेणार तुम्ही लोकांचे यार. मधल्या काळात राज ठाकरे साहेब चला प्रचाराला, ती बी निघाली लोकसभेला, याव करू त्याव करू. स्वतःच लेकरू पारडं त्यांचं पोरग. यांनीच खरंच भाजपला त्यांचं न पडणारा माणूस निवडून येत आहे. न निवडून येणार कधीच ते भाजप निवडून आणतात. राज ठाकरे साहेबांचं पोरग निवडून येणार काय आणला, बरोबर जिरवीत येते. कायम आपल्या मागच राहायला पाहिजे. लय हुशार आहे का, लय भाषण करतो का, लय लोक जमत आहेत का राज ठाकरेंना. मग याचा कांड कसं करायचं तर हे लोड मध्ये आला पाहिजे. स्वतःचं लेकरू संपलं पाहिजे, माणूस मायनस सरकतो माग. माणसाला तयार इतके कुठाने करून ते काय करायचं, आपलं पोरग पाडलं यांनी. पण ते बरं झालं, निभार निघला. ते पुन्हा राज ठाकरे लढतच राहिले. म्हणजे ही यांची एकूण भूमिका. कोणाचा पण उपयोग करून घेणारी तात्पुरतं. त्या शेतकरी संघटनेचे सगळ्याचं वापर केला, दिल्या ढकलू. बच्चे कडूला कोणी पळिलं त्या तिकडं ते गुवाहाटी का काय ती कोण हाटी ती कोणाला माहिती. तिकडं इकडून तिकडे गेले हाटीत ते, इथून ते हाटीलं, मग तिथून त्या गुजरातला बेसन हाटीलं, आणि तिथून गोव्याला बेसन हाटीलं, आणि मग सगळ्यात शेवटचं बेसन हाटायला पाठवलं त्यांना त्या गुवाहाटीला. कोणी पाठविलं? फडणवीस साहेबांनी. संपलं कोणी? अरे काय राव, असं थोडं असतंय. अरे उपकार जाणले पाहिजेत करणाऱ्यांचे. पडत्या काळात साथ कोणी दिली हे नाही बघायचं. पडत्या काळात सरकारचे घोटाळे काढायला कोण, ते हातोडा घेऊन कोण आहे, तुम्ही काल नाव घेतलं होतं, किरीट सोमय्या साहेब. पडत्या काळात त्यांनी पक्षाला उभारी द्यासाठी पुस्तक वाचव, घोटाळे काढ, ती माणूसच दिसाना. हे रिअल आहे. ज्यांनी नरड अखंड तांडव केला आडू ते मुनगटीवार साहेब. काय तांडव करायची ते, की किती भ्रष्टाचार चाललाय, अमकं चाललंय तमकं चाललंय. खलास. नितीन गडकरी साहेबाला दिल्ली सोडून मागे हटता ना. किती तुम्हाला नावच किती सांगावं. कित्येक तरी जणांचा. अभिमन्यू पवार त्या माणसाशिवाय पान हालत नव्हतं असं म्हणते. कुठं आहे? लाड भाऊनी दरेकर भाऊनी हे समजून घेणं गरजेचं आहे. टायमाला कसा वापर केला जातो. जातीला सांभाळा सगळेजण, सगळ्या पक्षातले मराठीचे नेते जातीला सांभाळा. खलास. संभाजी निलंगेकर खलास. खेळ. कित्येक तरी सांगतो रे मी, कित्येक तरी सांगतो. सांगता जर सुरू केलं ना तर मेळ नाही लागणार. परत ते प्रताप चिखलीकर ते सुद्धा होते आधी वाढवायला भाजप. कुठे गेले ते लोक? सगळे मागं पडले आणि तिसरेच पुढे आले. समरजित घाडगे दुसरे जाणून ठेवले. आधी भाजप वाढायला कोणी नव्हती. सोलापूर जिल्ह्यात कोणी नव्हतं भाजप वाढायला, नगर जिल्ह्यात भाजप वाढायला कोणी नव्हतं. काय प्रयोग केले ते, जो काम करीन. आता आणखीन एक नाव, ते प्रदेशाध्यक्षच काय नाव आहे, चव्हाण नाव काय त्यांचं, रवींद्र चव्हाण भाऊ. काय गाजावाजा केला. प्रदेशाध्यक्षाला अधिकार सुद्धा नाही. एखादे बार दिसते ती गुढीबाल विकणारे असल्यावर, एखादे बार दिसते. एवढ्या मोठ्या व्यक्तीचं इतकं पानिपत करणार तुम्ही?
इतकं पानिपत करणार तुम्ही कधी मध्ये प्रदेश अध्यक्षाला केवढे अधिकार पाहिजेत नाही दिसत. असे कित्येक आहेत बाबा, कित्येक आहेत. सांगली तेच आहेत, साताऱ्यात तेच आहेत. आता लाड भाऊन ते दिसते विखे पाटील साहेब